नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि आजची नोकरीची संधी आहे. भारत सरकार इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये विविध पदांकरता भरती निघालेली आहे. भारतीय इन्कम टॅक्समध्ये विविध पदांच्या जागांचं तुम्हाला डिटेल डिस्क्रिप्शन्स तुम्हाला सांगतो. स्टेनोग्राफर ग्रेड 2च्या 2 जागा आहेत. याकरता लेवल 4चं मानधन आहे 25,500 ते 81,100. टॅक्स असिस्टंटच्या 28 जागा आहेत. यासाठी पण 25,500 ते 81,100 मानधन आहे. मल्टीटास्किंग स्टाफ MTSसाठी 26 जागा आहेत आणि यासाठी 18,000 ते 56,900 इतकं 7व्या वेतन आयोगानुसार मानधन देण्यात येईल. आणि अशा एकूण जागा 56 आहेत. या जागांविषयी अधिक डिटेल जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला नक्की विसरू नका. रोजगार कट्टा या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुमच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. यामध्ये इलिजिबिलिटी कंडिशन्स ज्या आहेत त्या नेम ऑफ पोस्ट जी आहे ती आहे स्टेनोग्राफर यासाठी 18 ते 27 वर्ष पाहिजे. मल्टीटास्किंग स्टाफसाठी 18 ते 25 वर्ष पाहिजे आणि 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. जनरल SC आणि SC STसाठी 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. आणि यामध्ये इसेन्शियल क्वालिफिकेशन जे आहे ते 12वी पास असणं आवश्यक आहे स्टेनोग्राफरसाठी. आणि टॅक्स असिस्टंटसाठी डिग्री पाहिजे आणि मल्टीटास्किंगसाठी कोणतीही प्रकारची 10वी आणि 12वी पास असलं तरी चालण्यासारखं आहे. आणि यामध्ये तो इंडियाचा नागरिक असणं आवश्यक आहे. आणि यामध्ये स्पोर्ट्स कोट्यातले काही ॲडमिशन्स दिलेले आहेत. बॅडमिंटन आहे, बास्केटबॉल आहे, बॉडी बिल्डिंग आहे, ब्रिज, कॅरम, चेस, क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, कबड्डी, स्क्वॅश, स्विमिंग, टेनिस, टेबल टेनिस, व्हॉलीबॉल ह्या सगळ्या प्रकारांमध्ये मेल आणि फिमेल कॅन्डिडेट्सची आवश्यकता आहे. आणि स्पोर्ट्स त्याची इलिजिबिलिटी जी आहे ते तुम्हाला राज्य लेवल, नॅशनल लेवल किंवा स्टेट लेवलचं तुम्हाला खेलो इंडिया गेम्स ह्याच्यामध्ये विनर असणं आवश्यक आहे. आणि त्याला टायटल मिळालं असेल तर त्याचं ऑथेंटिक त्याचं सर्टिफिकेशन्स असणं आवश्यक आहे. आणि ह्या जर सगळ्या गोष्टींची पूर्तता पूर्ण झाली असेल तर नॅशनल, इंटरनॅशनल, युनिव्हर्सिटी टुर्नामेंट किंवा नॅशनल स्पोर्ट्स गेम, स्कूल, खेलो इंडिया, युनिव्हर्सिटी ह्या सगळ्यांमध्ये जर त्याच्यामध्ये उत्तीर्ण झाला असेल तर मग त्याच्यामध्ये त्या जागा भरण्यात येतील. याची लास्ट डेट जी आहे ते 5 एप्रिल 2025 असणार आहे. आणि ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं www.incometaxhyderabad.gov.in याच्यावरती आहे. आणि मग तुमचं 10वी 12वीचं सर्टिफिकेट, स्पोर्ट्स गेमचं सर्टिफिकेट, SC ST OBC सर्टिफिकेट आणि तुमचं आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट हे सगळ्या गोष्टींची पूर्तता तुम्हाला ऑनलाईन तिथं करायची आहे. आणि यानुसार तुमचं सिलेक्शन त्याच्यामध्ये करण्यात येईल. आणि तुमचं ॲडिशनल इन्स्ट्रक्शन्स जे आहेत, टायपिंगचं स्पीड किती आहे, 80 शब्द पर मिनिट्स आहे आणि 50 शब्द पर मिनिट इंग्रजीचं आहे. डेटा एंट्रीचं तुम्हाला स्किल पाहिजे मल्टीटास्किंग ऑफिसरसाठी. आणि यामध्ये हे जे अर्जाचे फॉर्मॅट दिलेले आहेत की 2पेक्षा जास्त अपत्य नाहीत कारण सरकारी जॉब आहे त्याच्यामुळं. आणि ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ट्रू कॉपी वगैरे या सगळ्या गोष्टींची पूर्तता यामध्ये करण्याची असणं आवश्यक आहे. तसेच फॉर्म 3 जो आहे तो ह्याच्यामध्ये स्पोर्ट्समॅन्स असल्याचा गव्हर्नमेंटचा दाखला त्याच्यावरती तुम्हाला घेऊन द्यावा लागणार आहे. त्यानंतर तुमचा एम्प्लॉई जर असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटचा तो त्याच्या देखील बाबत तुम्हाला ह्याच्यामध्ये इतर डिटेल ॲडिशनल माहिती मिळेल. खेलो इंडियामध्ये जर तुमचं पार्टिसिपेशन असेल तर ते सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. सेल्फ डिक्लेरेशन सगळी माहिती खरी आहे आणि तुमची सही आणि तारीख लिहायची आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता.